हॅलो ऑल, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर माझी आज नाईट शिफ्ट होती. तर मी रात्री 10 वाजता लॉगिंग केलेलं आणि आत्ता वाजले सकाळचे 4. तर मी आता 4 ते 5पर्यंत ब्रेक घेणार आहे. त्यानंतर थोडं रेडी होऊन आणि 5:30ला योगा क्लाससाठी जाणार आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि मी करत आहे इडली नाईट शिफ्ट करून माझ्या मुलासाठी, बिकॉज त्यांना ब्रेकफास्ट तयार करूनच मग मला झोपावं लागेल. आणि मी झोपले होते आज, फक्त 1 आवर ब्रेक घेतला तेव्हा. आणि सकाळी 5:30 वाजता मला योगासाठी जायचं होतं. तर योगा करून आल्यावर मी हे बनवते. रात्रीच पीठ वगैरे करून ठेवलेलं होतं, तर बनवते आता. तरी पण मी खूप जास्त एनर्जेटिक फील करते. आय डोंट नो व्हाय, बट आणि माझ्या तेवढी पॉवर कुठून येते ते पण मला समजत नाही. नाही आपल्याला रिलायन्स ट्रेंड्सला जायचंय शॉपिंग करायला. Then I need to create everything. कुठे Fine. It got compiled and if you see, it has created all required files. ट्रेंड्सला Yes, follow the same process. वाव, चलो रेडी होते फिर. चला आवरा. तर आम्हाला निघायचं आहे आता आज शॉपिंगसाठी. आज आहे सॅटर्डे अँड वी हॅव डन विथ आवर ब्रेकफास्ट. अँड इन आवर ब्रेकफास्टमध्ये होता इडली सांबार. आणि ते झाल्यानंतर मग राजवीर आला. राजवीर मला विचारतो की मम्मा आजचा काय प्लॅन आहे. तर मी त्याला म्हटले की आपल्याला आज ट्रेंड्सला जायचं आहे. तर त्याचं कन्फ्युजन झालं. ट्रेंड्स, मग त्याला वाटलं की मला स्कूलमध्येच पाठवत आहे, कारण त्याच्या स्कूलचं नाव आहे ट्रिनिटी. आणि मग तो दोघां मिळून कन्फ्यूज झाला, म्हणून तो त्याच्या डॅडीकडे गेला आणि डॅडींना विचारतो की पप्पा आपल्याला कुठे जायचं आहे. तर तुम्ही ते बघितलंच 2 मिनटापूर्वी तो कसा पप्पांना विचारत होता त्याच्या की पप्पा आपल्याला कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे. आणि नंतर माझ्याकडे पण येऊन मला पण सांगायला लागलं की आपल्याला ट्रेंड्सला जायचं आहे. रेडी झाले आम्ही, आता आम्ही चाललो. बाय बाय बाय. मी काय म्हणतो, स्कूटी तू घेते का? सर्व्हिसिंगला लावून देऊ स्कूटी आणि आपण मोठ्या गाडीतच जाऊ म्हणायचं. ठीक आहे, द्या चावी. तर आता स्कूटी सर्व्हिसिंगला लावायची आहे, तर मी जाते आता स्कूटी घेऊन. आणि हे येतील मागनं मोठ्या गाडीत. बाय. पेट्रोल जास्त लागतं. तर मी इथे सर्व्हिसिंग करण्यासाठी आले होते. अगोदर मी दुसऱ्याच रॉंग ठिकाणी थांबले होते. तिथे सर्व्हिस स्टेशनला गेली, ती गाड्या वॉश करतात पण तिथे गाडी लावून. तिथे पण सर्व्हिसिंग होत होती. मी विचारलं त्यांना, ते म्हणे की हां ठीक आहे, ते लावली आहे. आणि आम्ही स्कूटी इथे लावून जाणार आहे. ते आम्हाला 2-3 तासांनी स्कूटी सर्व्हिसिंगसाठी लावली. आणि दोघे पण सोबत निघालो कारमध्ये ट्रेंड्सकडे जाण्यासाठी. फायनली आम्ही पोहोचलो आहे ट्रेंड्समध्ये. तर इथे अगदी बेस्ट ऑफर आहे, जे की तुम्ही 7,000चे क्लोथ्स परचेस करून ओनली तुम्हाला 3,500. तर राजवीरसाठी आम्ही हा ड्रेस ट्राय केलेला होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर फायनली आमची शॉपिंग झाली होती आणि राजवीर पण खूप थकला होता, कारण त्यात खूपच वेळ गेला होता. 1-2 तास गेला होता. आणि तो बोलत होता की मला भूक लागली, भूक लागली. तर आम्ही आवरलं आणि निघालो तिथनं. आणि त्याने बघितलेलं मॅकडी, तर तो बोललेला मला हेच खायचं, बर्गरच खायचं. तर जाताना तो बोलत होता की पार्सल पण घ्यायचं, पण त्याचे पप्पा बोलले की नाही. तर तो म्हणे ठीक आहे मी इथेच खातो. मग त्यांनी मम्मी आज
आपण आता बर्गर खात होतो ना. हा. तू खात होता ना, आम्ही नव्हतो खात. आता दरवेळेस निघायचा आणि हे चांगलं नसतं रोज रोज बर्गर वगैरे बरं का राजवीर. हे खायचं. ओनली तुला खूप दिवसांनंतर मग बाहेर आपण आलो म्हणून मग तुला घेऊन दिले. आता इथून पुढे नाही मागायचं, ओके? मी परत मागणार. अरे यार. खाल्ला म्हणे. मग तू गुड बॉय नाहीये का? सारखं सारखं नाही, ते जंक फूड राहतं ना राजू. हो ना. मस्त भाजी पोळी खायची आपली. हा भाजी पोळी. तर आम्ही भाजी पोळी खराब ट्रेन्स राहते. कसं काय? मध्ये जाऊन आलो बर्गर खायचं बाकी. आणि नंतर राजवीरने मॅकडॉनल्ड बघितलं. मग तिथे चलाच म्हटलं. तिथे जाऊन आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. आणि आता घरी जाऊन मस्त थोडं झोप काढणार आहे, कारण खूप जास्त थकलोय. वातावरण पण पावसाचं झालंय, खूप छान वाटतंय ना घरी. पप्पा नाही म्हणत ते. भारी वाटतंय. भारी वाटते. तर आता आम्ही ऑन द वे टू होम आहे. आणि जी स्कूटी टाकलेली ती पण घ्यायची आहे. बघू आता झाली का नाही. त्यांनी तर आम्हाला 2 वाजताच टाईम दिलेला होता, बट आत्ता 3 वाजले, तर झालीच असेल सर्व्हिसिंग. बघू आता तिथे गेल्यावर. आम्ही पप्पा मी चक्कर मारतो. तुम्ही दमले नाहीये का हो? आम्ही पण थकलोय ना राजवीर आता. मग मी पप्पा. मग तू एकटा चक्कर मार, आम्ही दोघं वरती जाऊ, ओके? आम्ही दोघे वर जाऊ. तू चक्कर मारशील का एकदा? मम्मा. आराम करू आपण. झोपू ना थोडं आज. हा? संध्याकाळी परत बाहेर जाऊ ना आपण. संध्याकाळी पुन्हा बाहेर. ए राजू, ती बघ किती छोटी कार आहे. या कारचं नाव काय सांग तर? नॅनो नॅनो. पेनू. नॅनो नॅनो नो, इट्स नॅनो. नॅनो पेनू. नो रे पॅनो नो नॅनो. पेनू. तर आम्ही गेलो होतो वरती आणि नंतर थोडासा आराम केला. आणि राजवीर पुन्हा बोलायला लागला की चला आता खाली जायचं, मला बॅट बॉल खेळायची. तर आम्ही खाली आलो. त्यांनी थोडा वेळ बॅट बॉल खेळला, बट खेळता खेळता ती बॅटच तुटून गेली, कारण तो खूपच बॅट खाली असा आदळत होता. तर त्यामुळे ती बॅट पण तुटली गेली. मग त्यानंतर मलाच आठवलं की आम्हाला राजवीरचे पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी जायचे, बिकॉज त्यांना शाळेत सांगितलेलं स्कूलमध्ये त्याच्या की त्याचा ID बनवण्यासाठी त्याला पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. तर आम्ही चाललो आता राजवीरचे म्हटलं जाऊया पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी, कारण त्याच्या स्कूलमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी ID कार्ड बनवण्यासाठी आणि अदर डॉक्युमेंट पण सांगितलेले. तर त्यासाठी आम्हाला त्याचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. तर आम्ही निघालो आता फोटो काढण्यासाठी. आणि वातावरण तर असं छान झालेलं आहे, पाऊस आला होता तर खूपच छान वाटतंय. तुम्ही बघू शकता. स्टुडिओ. नॉर्मल. राजवीर, राजवीर काय खातोय तू? आलू पराठा. पाणी प्यायचं का? तर आता आम्ही फिरून बदम 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 ना तेव्हा त्याला कधीच आम्ही बोललेलो
तर आता वाजलेत 10 आणि यांची झाली झोपायची तयारी, राजवीरची आणि यांची. आणि मी आता माझ्या वर्कला स्टार्ट केलं आहे बिकॉज आज पण मला नाईट शिफ्ट आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.